आकाशात मावळतीचा रंग, घोषणांचा आवाज, लोकांची धावपळ. त्या गर्दीत रमेश आणि सुमन आपला 5 वर्षाचा मुलगा आरव याचा हात घट्ट धरून चालत होते. तो इकडे कधी कधी तिकडे असं बघत होता, नवीन जग बघणाऱ्या डोळ्यांनी. तिकीट खिडकीवर क्षणभर रमेश थांबला. सुमनने मुलाकडे पाहिले आणि त्या क्षणातच आरवचा हात सुटला. 1 सेकंद, 2 सेकंद, पण त्या 2 सेकंदात सुमनचं संपूर्ण आयुष्य थांबलं. तिने मागे वळून पाहिलं, तो तिथे नव्हताच. आरव, आरव, तिचा आवाज थरथरला. पुन्हा एकदा आरव. उत्तर काहीच नाही. रमेश धावत सुटला. प्लॅटफॉर्म, जिने, दुकानं, लोकांना विचारत वेड्यासारखा तो फिरत होता. माझ्या लहान मुलाला बघितलं का? एक लहान मुलगा दिसला का? सुमन मात्र तिथेच उभी होती. डोळ्यातून अश्रू ओघळत होते, पाय हलत नव्हते. माझं बाळ एकटं असेल का? घाबरलेलं असेल का? हे तिच्या प्रश्नाने तिच्या काळजावर घाव घालत होते. पोलीस आले, शोध सुरू झाला, घोषणा झाल्या, पण वेळ पुढे सरकत होती आणि आईचं मन मागेच अडकलं होतं. शेवटी ती थकून एका बाजूला बसली. डोळे मिटले, शब्द संपले. त्या शांततेत तिला आठवलं अक्कलकोटचे स्वामी समर्थ. लहानपणी आई म्हणायची, सगळं सुटतं पण स्वामींचा हात कधीच सुटत नाही. ती हलकेच पुटपुटली, स्वामी, मी काहीच मागत नाही, माझं बाळ मला परत द्या. अश्रू गालावरून खाली सरकत होते, पण मनात एक वेगळी शांतता उतरू लागली. जणू कुणीतरी म्हणत होतं, मी आहे. त्याच वेळी स्टेशनच्या दुसऱ्या टोकाला एक रेल्वे कर्मचाऱ्याला एक लहान मुलगा दिसला. तो रडत नव्हता, तो थरथरत नव्हता, तो शांत उभा होता, हातात एक छोटं खेळणं धरून. जणू कुणीतरी त्याला थांबायला सांगितलं होतं. घोषणा झाली. सुमन धावत सुटली. दुरून आरव दिसला. डोळे पाणावले, पाय अडखळले. ती जवळ पोचली. मुलाला उचललं, छातीशी मीठ घट्ट कवटाळून धरलं आणि त्या मिठीत तिचं सगळं आयुष्य सामावलं होतं. घाबरला नाहीस ना रे बाळा? ती रडत विचारते. आरव निरागसपणे म्हणतो, नाही आई, एक बाबा माझ्या समोर होते. सुमन थबकते, कोण बाबा? आरव आकाशाकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, ते पांढऱ्या कपड्यात दाढीवाले मला म्हणाले, इथेच उभा राहा, आई येईल. सुमनचं डोकं नकळत झुकलं, डोळे मिटले. तिला उत्तर मिळालेलं होतं. आरवचा हात सुटला होता, पण तो स्वामी समर्थांच्या हातात होता. जय जय स्वामी समर्थ.